आणि हा कमारी तो हसरी असेल किंवा मग दुःशासन दुर्योधन अशा पद्धतीचं जे हास्र वक्तव्य त्यांचं आहे उन्मादाचं, त्याचं चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात. म्हणून पवार आणि बाहेरून आलेला पवार. नाही, आदरणीय पवार साहेबांनी ते वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून त्या वक्तव्याचा निषेध झाला. मग त्या डॉक्टर नीलमताई गोरे असतील, मनीषाताई कायंदे असतील, शीतलताई म्हात्रे असतील, अंजलीताई दमानी असतील किंवा आमच्या पक्षाचे रुपालीताई चाकणकर असतील, सर्वांनी त्या स्तरावर त्यांना विरोध केलेला आहे. साहेबांच्या वक्तव्याला निश्चितच कोणी समर्थन करू शकत नाही आणि मी तितका मोठा पण नाही की साहेबांचं वक्तव्य चुकलं आहे असं म्हणणे आहे. पण मात्र साहेबांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या उजव्या बाजूला अजितदादांच्या कृपेवर खासदारकी मिळवणारे अमोल कोल्हे ज्या उन्मादात आणि ज्या मस्तीत हसत होते ते मात्र अशोभनीय आहे. त्या अनुषंगानेच मी ट्विट केलंय की बाबा रे, तुम्ही स्वतः, तुमची आई असेल, तुमची पत्नी असेल, तुमच्या घरातल्या लेकी बाळी असतील, या सर्वांना अशाच प्रकारे आदर सन्मान करत असता का? अशाच प्रकारे तुम्ही वागणूक देत असता का? त्याच्यामुळे त्यांनी जे उन्मादानं हास्य केलं, इतिहास साक्षी आहे. मग ते प्रतापगडाच्या पायथ्याशी हा कमारी तो हसरी असेल किंवा मग दुःशासन दुर्योधन अशा पद्धतीचं जे हास्र वक्तव्य त्यांचं आहे उन्मादाचं, हे जनता कधीही माफ करणार नाही. अमोल कोल्हेंना याचे परिणाम भोगावे लागतील. शिरूर लोकसभा मतदारसंघात येऊन आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारू आणि एका म्हणजे सुनेत्रा वहिनींसारख्या सुविद्य असलेल्या उमेदवाराचा ज्या प्रकारे अपमान तुम्ही केलाय त्याचा चोख हिशेब शिरूरची जनता अमोल कोल्हेंना मागितल्याशिवाय राहणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.